नमस्कार. कालच्या अभंगाला तुम्ही दिलेल्या सर्व प्रतिक्रिया मी ऐकल्या, वाचल्या. त्या प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आजचा अभंग नामदेव रायांचा आहे. कुठलीही भाषा समृद्ध कधी होते? ज्यावेळेस त्या भाषेमध्ये म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, उखाणे असे विविध प्रकार भरभरून असतात, तेव्हा ती भाषा अधिक सौंदर्यवान किंवा समृद्ध होते. असं म्हणतात म्हणींमध्ये समाजाच्या संस्कृतीमधील विशिष्ट विषयामधील शहाणपण साठवलेलं असतं. आणि खरंच आहे, अनेक म्हणींमध्ये आपलं शहाणपण आपण साठवलेलंच असतं. हे सर्व लोकवाङ्मय. त्यामुळे यामध्ये यमक, अनुप्रास, ताल हा असतोच. आणि अर्थपूर्ण उपमा, कधीतरी तर अतिशयोक्तीपणा अशाही पद्धतीच्या उपमा आपल्याला बघायला मिळतात. आता आजच्या अभंगातली पहिलीच ओळ बघा. मूर्खा हाती दिले रत्न पारखेसी, त्याच्या मोलासी घेऊ नका. महाराज हे उदाहरण आध्यात्मिक कारणासाठी देत असतीलच आणि ते बरोबरही आहे. पण हेच उदाहरण आपण आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा वापरू शकतो. ज्या विषयातलं एखाद्याला काही कळत नाही, अशा व्यक्तीनं आपल्याला जर त्याबद्दल सल्ला दिला, तर आपण लगेच म्हणू शकतो, मूर्खा हाती दिले रत्न पारखेसी, किंवा अंगी नाही बळ होड घाली राया. हे वाक्य पण अगदी असंच आहे ना. आपल्या ताकदीपेक्षा खूप जास्त ताकद असणाऱ्या व्यक्तीशी आपण स्पर्धा करून काय हासिल होणार आहे? संतांचे मराठीतले अभंग हे असेच अनेक नवनवीन म्हणी, वाक्प्रचार आपल्याला देतात आणि आपली भाषा अधिक समृद्ध, सौंदर्यवान करतात. तुम्हालाही या अभंगातील कुठले शब्द, शब्दसमूह आवडला असेल, तर त्याबद्दल लिहा. रामकृष्ण हरी.